नमस्कार सर्वांना. बघा, मी आज बनवत आहे मटण. त्याकरता अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि थोडी चरबी आहे. मटण बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. हे छोटे छोटे 4 कांदे आहेत, लसण आहेत 5-6, हे आलं लसणची पेस्ट आहे, लाल तिखट आहे, काळा मसाला आहे, हळद आहे, मीठ आहे, लाल मिरची आहे, सुकी लाल मिरची आहे, तेजपत्ता आहे, हे खडा मसाला आहे, खोबरं आणि धन्याचं पावडर आहे आणि कोथिंबीर आहे. गॅस ऑन करायचा, त्याच्यावरती कुकर ठेवायचं. कुकर गरम झालेला आहे. तेल टाकायचं. तेलामध्ये खडे मसाले टाकायचे, वाळ्या मिरच्या टाकायच्या, तेजपत्ता टाकायचा, आलं लसणची पेस्ट टाकायची, चांगलं परतून घ्यायचं. 4 कांदे टाकायचे छोटे, 5-6 लसणाचे गड्डे टाकायचे, चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये चरबी टाकायची, चांगलं परतून घ्यायचं. धने आणि खोबरं मिक्सरला बारीक केलेलं आहे ते पण टाकायचं. त्याला पण छान परतून घ्यायचं. लाल तिखट, काळा मसाला, हळद आणि मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये. याला पण छान परतून घ्यायचं. थोडी कोथिंबीर टाकायची, मटण टाकायचं, परतून घ्यायचं. प्लेट ठेवायची. प्लेटवर पाणी टाकायचं गरम होण्यासाठी. प्लेटवरचं पाणी गरम झालेलं आहे. आता हे भाजीमध्ये वतायचं. छान मिक्स करून घ्यायचं. कुकरला ढक्कन लावून घ्यायचं. आता 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. बघा, भाजी झालेली आहे. वरतून असा कोथिंबीर टाकायचा.